नमस्कार, कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पापडचा चुरा ही रेसिपी बघणार आहोत। हा चुरा खूपच टेस्टी लागतो। तुम्ही याला टिफिनसाठी किंवा तोंडी लावण्यासाठी पण खाऊ शकता। तर बघा, ते चुरा बनवण्यासाठी मी इथं 4 उडदाचे पापड घेतलेले आहेत। तुम्ही कोणताही पापड घेऊ शकता, पण उडदाच्या पापडनी चव एकदम छान लागते त्यासाठी। तर आता मी त्यासाठी गॅसवरती एक लोखंडाची जाळी ठेवून हे पापड छान असे भाजून घेत आहे। तर बघा, असे पटापट उलटून आपण पापड छान असे भाजून घ्यायचे। मी 4ही पापड छान असे भाजून घेतलेले आहेत। आता यांना आपण हाताने स्कूच करून एकदम चुरमुरा करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता, मी पापडचा चुरा करून घेतलेला आहे। आता आपण चुरा बनवण्यासाठी मी गॅसवरती एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 पड्या असं तेल घालत आहे। बघा, तेल छान असं गरम झाले की नंतर त्यामध्ये लसूण ह्याप्रमाणे कट करून घालायचे आणि लसूण छान असे लाल होऊ द्यायचे। आणि त्यासोबतच थोडंसं जिरं घालायचं आपण त्यामध्ये। आणि जिरं छान असं फुललं की त्यानंतर असा पातळ कट केलेला कांदा त्यात घालायचा आणि कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा। लसूण छान असे लाल होऊ दिले तर आपला चुरा जो असतो तो एकदम टेस्टी लागतो। त्याच्यात लसूणचा फ्लेवर येतो। त्यामध्ये बारीक कट केलेला एक टमाटर घालत आहे। टमाटरसुद्धा तेलात छान असा परतून घ्यायचा। त्यात थोडीशी चिमूट अशी हळद घालायची आणि थोडंसं धना पावडर घालायचं। ते सुद्धा टमाट्यांसोबत छान असे परतून घ्यायचं। याला जास्ती शिजवायचं नाही, थोडंसं कचवट राहू द्यायचं, जे करून आपल्या चुराला छान चव येईल। त्यानंतर मी त्यामध्ये शेजवान चटणी घालत आहे। शेजवान चटणीने आपला चुराची जी चव असते ती एकदम वाढते, तो खूपच टेस्टी होतो। त्यानंतर त्यामध्ये हाफ चम्मच असं लाल मिर्च पावडर घालत आहे। तुम्ही एक हिरवी मिरचीसुद्धा कट करून त्यामध्ये घालू शकता। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे भाजून ठेवलेले शेंगदाण्यांचे काप घालत आहे। हे शेंगदाणे ऑप्शनल आहे, पण आपण ज्या वेळेस चुरा खातो त्यावेळेस शेंगदाणे आपल्या तोंडात आले की खूपच छान वाटतं, त्याची अजून एक चव येते। तर आता त्यामध्ये आपण करून ठेवलेला पापडचा चुरा घालायचा आणि त्याला छान असं एकजीव करून घ्यायचं। तर बघा, त्या चुराला आपण छान असं सर्व मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचा। हा चुरा खूपच टेस्टी लागतो। तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, मुलंसुद्धा याला आवडीने खाता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपीला शेअर करा, लाईक करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझी चॅनलला सबस्क्राईब करा। त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं। आपल्या पापडमध्ये आधीच मीठ असतं, तर आपण अंदाजाने मीठ घालायचं। त्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि त्याला आपण आता एकजीव करून घ्यायचा। तर मग तुम्ही नक्की एकदा ह्याप्रमाणे या चुराला करून बघा आणि केल्यावर जर तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मग बघा, तयार आहे आपला पापडचा चुरा। तर मग कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुम्हा सर्वांचा खूप खूप धन्यवाद।